Hello student, welcome once again. Today we are going to discuss summary writing from section 3 writing skills. Students, in this section we are going to learn what is the summary writing, do's and don'ts of the summary writing, steps of summary writing with an example, important of summary writing, and exam point of view, what is the exactly exam task for summary writing. Section 3 3.1 Summary Writing. First, let us discuss what is the summary mean. A summary is a record in the reader's own words that gives the main points of a piece, such as a newspaper, article, a lecture, a passage, a chapter, or even a whole book. सारांश लेखन म्हणजे वाचकानं स्वतःच्या शब्दामध्ये लिहिलेली माहिती जी मुख्य मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केली जाते. यामध्ये वर्तमानपत्र, एखादा लेख, लेक्चर, उतारा, धडा किंवा एखाद्या पुस्तकाचं सुद्धा स्वतःच्या भाषेमध्ये मुख्य मुद्द्यांच्या आधारे केलेलं सारांश लेखन होय. इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल, समरी मीन्स अ रेकॉर्ड ऑफ मेन ऑर इम्पॉर्टंट पॉईंट्स. सारांश लेखन म्हणजे प्रमुख आणि महत्त्वाच्या मुद्द्यांची नोंदणी हा सारांश होऊ शकतो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आईस ब्रेकर्स. डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. फर्स्ट आहे समराइज मीन्स. समराइज मीन्स टू रिकॅपिच्युलेट द मेन पॉईंट्स इन सिलेक्शन. आता रिकॅपिच्युलेट याचा अर्थ काय पहा. रिकॅपिच्युलेट म्हणजे स्टेट अगेन ऑर समराइज ऑर झिस्ट. सारांश लेखन म्हणजे प्रमुख मुद्द्यांची पुनर्मांडणी करणे हा त्याचा मुख्य अर्थ आहे. सेकंड, द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. सारांश लेखनामध्ये एखादा परिच्छेद दिला जातो आणि त्याची प्रमुख संकल्पना म्हणजे ॲन्सर आहे डी, रिटन समरी. म्हणजे एखादा परिच्छेद दिला जाईल आणि त्या परिच्छेदाचे प्रमुख आयडिया म्हणजेच मेन पॉईंट्स लिहा, हे रिटन समरीमध्ये येतं. त्यामुळे रिटन समरी इज द करेक्ट वन. नेक्स्ट आईस ब्रेकर आहे, देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क इन टू युअर ओन रायटिंग. इतर लेखकांनी लिहिलेले लिखाण हे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहिता येते. दे डिफर अकॉर्डिंग टू द closeness of your writing to the source writing. Match the ways of writing in brief given in column A with their description column B. आणि असे स्वतःच्या भाषेमध्ये केलेले लिखाण हे मूळ लिखाणाच्या अगदी जवळचे पण वेगळे असू शकते. कॉलम ए लिखाणाच्या पद्धती आणि कॉलम बी त्याचं डिस्क्रिप्शन वर्णन याच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. फर्स्ट आहे वेज ऑफ रायटिंगमध्ये समरायझिंग. Summarizing means here it includes main ideas into one's own word. सारांश लेखन म्हणजे स्वतःच्या भाषेमध्ये मुख्य मुद्द्यांची केलेली मांडणी होय. सेकंड, पॅराफ्रेझिंग, आशय लिहिणे. ॲन्सर आहे डी, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. एखादा विस्तृत विषय किंवा लिखाण घेणे व त्याचं छोट्या स्वरूपामध्ये आशय लिहिणे होय. थर्ड आहे प्रेसी रायटिंग. ॲन्सर आहे ए, इट इन्क्लूड नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल्ड एक्सप्रेस्ड क्लिअरली अँड टू द पॉईंट. प्रेसी रायटिंग घोषवारा लिहिणे याच्यामध्ये मुख्य मुद्द्यांच्याबरोबर इतर मुद्द्यांचं सुद्धा स्पष्टीकरण मुद्देसूद पद्धतीने करणे होय. फोर आहे कोटिंग, उद्धरण. ॲन्सर आहे एफ, इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट्स वर्ड बाय वर्ड. उद्धरण याचा अर्थ की हे मूळ लिखाणासारखंच असतं, त्यातला शब्द आणि शब्द हा मूळ लिखाणाबरोबर मॅच होत असतो, परंतु ते छोट्या स्वरूपामध्ये लिहिलं जातं. नेक्स्ट आहे एडिटिंग, संपादन. ॲन्सर आहे बी,
It includes selection of proper lines from the given text for correction, condensation and organization. दिलेल्या प्रमुख ओळी आहे त्या पद्धतीनं घेत असताना त्याच्यामध्ये योग्य ते बदल, मिश्रण आणि संघटन करणे म्हणजे संपादन करणे होय. नेक्स्ट आहे झिस्ट रायटिंग, मतितार्थ लिहिणे किंवा सार लिहिणे. आन्सर आहे सी, इट इन्क्ल्यूड्स मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑर द क्रक्स ऑफ द मॅटर. मतितार्थ लिहिणे म्हणजे यामध्ये प्रामुख्याने मुख्य मुद्दे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असतो. ओव्हरऑल ह्या वेज ऑफ रायटिंगमध्ये सगळ्यांचा एकच अर्थ या ठिकाणी होतो की सारांश लेखन म्हणजेच पॅराफ्रेझिंग, प्रिसाइज रायटिंग, कोटिंग, एडिटिंग, झिस्ट रायटिंग हे त्याचे वेरियस वेज आहेत आणि याच्यामध्ये मेन पॉईंट्स हे घेऊनच आपल्याला लिखाण करावं लागतं. नाव स्टुडंट, लेट अस नो समथिंग मोर अबाउट समरी रायटिंग. ब्रेविटी इज द सोल ऑफ विट is one of the countless maxims coined by William Shakespeare. विल्यम शेक्सपियर या प्रसिद्ध नाटककाराने आपल्या हॅम्लेट या प्रसिद्ध नाटकामध्ये एक म्हण किंवा वाक्यप्रचार स्वतः त्याने वापरलेला आहे, ब्रेविटी इज द सोल ऑफ विट. आता ब्रेविटी इज सोल ऑफ द विट हा आपण जो टॉपिक पाहतोय समरी रायटिंग या टॉपिकशी रिलेटेड आहे. प्लीज सी what is the meaning of brevity is the soul of wit. Here brevity means conciseness of any expression, it may be written or speaking. आता conciseness किंवा brevity याचा अर्थ संक्षिप्तपणा. वरती दिलेली जी प्रोवर्ब आहे ह्या प्रोवर्बच्या माध्यमातून आपल्याला काय सांगता येईल की conciseness of expression is an essential characteristic of any witty person. जो इंटेलिजंट पर्सन आहे, जो विजडम आहे, शहाणपणा आहे, तो कन्साइजनेसमध्ये आहे, संक्षिप्तपणामध्ये आहे. इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल की समटाईम्स वी डोंट नीड टू ओव्हर एक्सप्लेन इट. काही वेळेला आपल्याला अति काही सांगायची गरज नसते, म्हणजेच ब्रीफनेस इज इनफ फॉर दॅट. अगदी संक्षिप्त आणि थोडकेपणा हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणजेच आपल्याला म्हणता येईल की गुड पीस ऑफ रायटिंग ऑर गुड स्पीच शुड बी कन्साइज. एखादं चांगलं लिखाण किंवा बोलणं हे जेवढं कन्साइज असेल, जेवढं संक्षिप्त असेल ते अत्यंत चांगलं असतं. आता हा टॉपिक पहा, इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग ॲज वेल ॲज रायटिंग. आणि हा जो कन्साइजनेस आहे, ही जी ब्रेविटी आहे, ही कशासाठी आहे तर ही स्पीकिंग आणि रायटिंगशी रिलेटेड आहे. म्हणजे संक्षिप्तपणा हा फक्त बोलण्यात असायला नको, तर तो लिहिण्यामध्ये सुद्धा असतो. हा आपल्या समरीशी रिलेटेड आहे. ब्रेविटी ऑर कन्सेजन इज द कटिंग ऑफ वर्ड्स विच इज अननेसेसरी. ब्रेविटी किंवा कन्सेजन म्हणजे निरर्थक शब्दांचं कटिंग आहे वाईल कन्वेईंग ॲन आयडिया. एखादी संकल्पना मांडत असताना, स्पष्ट करत असताना किंवा लिहित असताना त्याच्यामध्ये असणारे अननेसेसरी वर्ड्स हे कट करणं म्हणजेच ब्रेविटी किंवा कन्सेजन आहे. इट एम्स, याचा उद्देश काय पहा, व्हॉट इज द एम ऑफ कन्सेजन ऑर ब्रेविटी? टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिडंडन्सी विदाउट ओमिटिंग important information. The aim is enhance communication. संभाषण याच्यामध्ये उत्तमता आणणं, परंतु ही उत्तमता कशी आणणं आहे? एलिमिनेटिंग रिडंडन्सी. रिडंडन्सी म्हणजे निरर्थक शब्द आहेत ज्यांचा पुनर्वापर केलेला आहे. नको असलेले शब्द एलिमिनेट करणे, काढून टाकणे. परंतु असे शब्द काढत असताना वी हॅव टू टेक केअर अबाउट इम्पॉर्टंट पॉईंट्स विच शुडंट एलिमिनेट. आपण असे करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, हे महत्त्वाचे मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल ऑफ रायटिंग. सारांश लेखनसुद्धा असाच एक प्रकार आहे ज्यामध्ये आपण लिखाणाची काही तत्त्व पाळली जातात. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड, आवश्यक काय आहे. टू राईट व्हॉट इज नेसेसरी, जे गरजेचं आहे म्हणजेच काय. व्हॉट इज द इम्पॉर्टंट शुड बी राईट, जे महत्त्वाचं आहे तेवढंच लिहिलं पाहिजे.
is a requisite towards the development of language skills. आणि आपल्याला जर भाषा कौशल्य विकसित करायचं असेल तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि गरजेच्या आहेत. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटन एक्सप्रेशन. आणि हे महत्त्वाचं आहे. काही लेखी स्वरूपामध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्याला थोडक्यात लिहिता येणं हे गरजेचं आहे. टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉईंट्स ऑफ रिटन रेकॉर्ड इज द समरी रायटिंग स्किल दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. एखादी माहिती, एखादं लिखाण किंवा एखादी नोंदी आहे याचं थोडक्यामध्ये मुख्य मुद्द्यांच्यामध्ये रूपांतर करणं किंवा मांडणी करणं हे एक लिखाणाचं कौशल्य आहे. आणि हे कौशल्य आपल्याला प्रॅक्टिसने किंवा सरावाने डेव्हलप करता येतं, विकसित करता येतं. म्हणजे थोडक्यात काय की सारांश लेखन हा जो भाग आहे, समरी रायटिंग जे स्किल आहे, याच्यासाठी प्रॅक्टिस शुड बी देअर. जर सराव असेल तरच सारांश लेखन होतो. ओव्हरऑल समरायझिंग हॅज अ डेफिनेट पर्पज. सारांश लेखनाचा असा एक उद्देश आहे. द पर्पज ऑफ ए समरी इज टू गिव्ह रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह पिक्चर ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. जे मूळ मजकूर आहे किंवा मूळ जो टेक्स्ट आहे त्याचं स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ चित्र हे वाचकांच्या समोर ठेवणे हाच सारांश लेखनाचा उद्देश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये नको असलेल्या ज्या गोष्टी आहेत, निरर्थक शब्द आहेत, बाजूला काढणे हा त्याचा स्पष्ट उद्देश आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट. ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल्स or details such as dates, numbers or statistics. सारांश लेखन म्हणजे एखाद्या उतार्यांची किंवा लेक्चरची मुख्य मुद्द्यामध्ये केलेली पुनर्मांडणी. आणि अशी पुनर्मांडणी करत असताना त्याच्यामध्ये दिनांक, एखादी संख्या किंवा सांख्यिकी याचं उदाहरण न देता फक्त प्रमुख मुद्द्यांची मांडणी करणे म्हणजे सारांश लेखन आहे. याचा अर्थ आहे की सारांश लेखनामध्ये इतर माहिती जी एक्स्ट्रा आहे, ज्याला या टर्ममध्ये रिडंडन्सी म्हटलेलं आहे, अननेसेसरी वर्ड्स म्हणलेले आहेत, त्याच्यामध्ये तारीख असेल, नंबर असेल किंवा इतर सांख्यिकी साल असेल, याचं उदाहरण हे मेन पॉईंट्समध्ये येत नाही, तर ती आपली समरी होऊ शकते. From this introduction, we come to know that summary writing is also one of the writing skills of a language, and summary writing comprises main points of any text or speech. सारांश लेखनाच्या या इंट्रोडक्शनवरनं आपल्याला असं लक्षात येतं की सारांश लेखन हे सुद्धा एक भाषेची कला आहे आणि ती आपण प्रॅक्टिसनं प्राप्त करू शकतो. आणि याच्यामध्ये सारांश लेखन हे मुख्य मुद्द्यांच्या आधारे आपल्याला करता येतं. नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघणार आहे डूज अँड डोंट्स ऑफ समरी रायटिंग. फर्स्ट, डूज ऑफ समरी रायटिंग. स्टुडंट्स, कीप इन माइंड, विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की सारांश लेखन हे जे स्किल आहे ते प्रॅक्टिसने येणार आहे. एखादा टॉपिक आपण हा शिकत असताना जर आपण वारंवार प्रॅक्टिस केली तर सारांश लेखनामध्ये एक परफेक्टनेस आणि नीटनेस येऊ शकतो. ह्या फक्त स्टेप्स आहेत. सारांश लेखनामध्ये आपल्याला प्रॅक्टिस गरजेची आहे. डूज ऑफ समरी रायटिंगमध्ये फर्स्ट सांगितलेलं आहे रीड अँड रीड द पॅसेज. परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचणे. अंडरस्टँड समजावून घेणे. रीड द इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या ज्या प्रश्नामध्ये सूचना आहेत त्या समजून घेणे. फाइंड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज. दिलेल्या उत्तरामध्ये नेमका कशाचा सारांश आपल्याला लिहायचा आहे ते लक्षात घेणं. आयडेंटिफाय मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. आस्किंग क्वेश्चन्स हा टॉपिक आपण नंतर बघणारच आहे. त्या परिच्छेदामध्ये किंवा दिलेल्या उतारामध्ये प्रमुख मुद्दे कोणते आहेत किंवा प्रमुख कल्पना काय आहे हे प्रश्नांच्या माध्यमातून ओळखून घेणे किंवा जाणून घेणे. फ्रॉम शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. हे शॉर्ट सेंटेन्सेस आपण तयार करायचे आहेत स्वतःच्या भाषेमध्ये, त्यातला मुख्य मुद्दे घेऊन. कनेक्ट द सेंटेन्स युजिंग लिंकर्स. काही जोड शब्द आहेत, या जोड शब्दांच्या माध्यमातून आपण वाक्य ती जोडत जायचं आहे.
Remove redundant words and sentences from the key sentences. महत्त्वाची वाक्य सोडून इतर जे पुनरावृत्ती झालेले शब्द आहेत किंवा वाक्य आहेत किंवा ज्याला आपण निरुपयोगी शब्द म्हणू ते शब्द सारांश लेखनामध्ये येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे. ओमिट डिटेल्स, इतर काही स्पष्टीकरण जे दिलेले आहेत ते स्पष्टीकरणसुद्धा सारांश लेखनामध्ये ते येणार नाहीत. आणि लास्ट आहे अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. त्या उतार्यावरती स्वतःचं असं काही मत किंवा अर्थ आपण नोंदवू नये. नाव लेट अस सी डोंट्स ऑफ समरी रायटिंग. वाईल समरी रायटिंग वी शुड फॉलो दीज रूल्स ऑफ डोंट्स. फर्स्ट आहे डोंट इन्क्ल्यूड एनिथिंग. कोणत्याही गोष्टीचा समावेश करायचा नाही एक्स्ट्रा. डोंट एक्सक्ल्यूड, कोणतीही गोष्ट टाळायची नाही किंवा कट करायची नाही आहे. डोंट ॲड, कोणतीही गोष्ट ॲडिशनल त्याच्यामध्ये वापरायची नाही आहे. डोंट कॉमेंट, त्या उतार्यावरती स्वतःचं मत लिहायचं नाही. डोंट गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ युअर ओन, किंवा स्वतःचं एखादं एक्झाम्पलसुद्धा लिहायचं नाही. सारांश लेखनामध्ये या गोष्टी आपण तत्परतेने टाळायच्या आहेत. आफ्टर these do's and don'ts, as an example, let us take an article for summary. Now students, I am going to read this article, and while reading this article, first you listen carefully. Second, try to think about purpose of writing. Identify main points and sub or unnecessary points. 4. Identify or remember cutting words which are unnecessary. And fifth, think about which linkers to be used to connect the sentence. हे आर्टिकल वाचत असताना विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकावे. या आर्टिकलचा उद्देश काय आहे, यामधले मुख्य मुद्दे, उपमुद्दे किंवा गरज नसणारे मुद्दे हे आपण ओळखायचे आहेत. त्याचबरोबर यातले कोणते शब्द आपल्याला कट करता येतील याचाही विचार करायचा आहे. आणि या आर्टिकलमध्ये असे कोणते लिंकिंग वर्ड्स किंवा लिंकर्स जोड शब्द वापरता येतील ज्या माध्यमातून आपल्याला ते वाक्यामध्ये रूपांतर करता येईल. प्लीज लिसन केअरफुली. लर्निंग डिसॅबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर अ वाईड व्हरायटी ऑफ लर्निंग प्रॉब्लेम्स. Children with learning disorder might be labeled as slow learners, but they are as smart as everyone else. They just need to be taught in proper environment conducive to their learning speed and level. Observations of a child over a period of time by parents at home and teachers in school can provide valuable information about the way a child is able to learn and function in all the ways that he should be able to at his age and level. There may be a certain apparent problems while reading, writing, listening, speaking, reasoning and dealing with maths. Once these problems are identified, it is a time for proper investigation. It is important in order to clarify specific learning disorders and also rule out any other issues affecting students' educational progress. Investigations may reveal various types of disorders like dyslexia, dysgraphia, dyscalculia, specific reading disability, auditory processing disorder, which means APD, ADHD, etc. Auditory processing disorder, also known as central auditory processing disorder, is condition that affects the sound that travels unimpeded through the ear is processed or interpreted by the brain. Individual with APD does not recognize subtle differences between sound and words. Unfortunately, our country is less open to inclusive learning for children with LD. Unless handled efficiently, these disorders often transfer to conditions like anxiety and depression. Parents, teachers, educators, and other stakeholders must insist on need to uplift children with LD. These children need to be handled carefully in their own space.
they need love, encouragement, and moral support so that they can emerge with a great self confidence, self worth, and determination. After reading this paragraph, we come to know that this paragraph is about learning disability and how to handle disabled children carefully. Now, next step is how to write a summary. First step is read the article twice. दिलेलं आर्टिकल दोनदा वाचणे. स्टेप 2 आस्क क्वेश्चन्स अबाउट पर्पज ऑफ रायटिंग. लिखाणाचा उद्देश काय आहे हे विचारणे आणि समजून घेणे. स्टेप 3 आयडेंटिफाय द मेन आयडिया. या उतार्याची प्रमुख संकल्पना किंवा विषय ओळखणे. स्टेप 4 राईट द फर्स्ट ड्राफ्ट. प्रथम प्रमुख मुद्द्यांच्या आधारे कच्चा मसुदा तयार करणे. स्टेप 5 रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड एडिट इट. प्रथम तयार केलेला जो कच्चा मसुदा आहे त्याचं परत एकदा संपादन करणे. आणि स्टेप 6 राईट अ फायनल ड्राफ्ट. आणि नंतर सगळ्यात शेवटी अंतिम मसुदा म्हणजेच सारांश लेखन तयार करणे. या स्टेपमधून जात असताना सारांश लेखन हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे आणि याच्यामधनं आपल्याला चांगल्या पद्धतीचं सारांश लेखन करता येतं. प्लीज सी द ॲन्सर. टायटल आहे लर्निंग डिसॅबिलिटी हँडल विथ केअर. यू शुड स्टार्ट ॲन्सर विदाउट पॅरेग्राफ. लर्निंग डिसॅबिलिटी इज ॲन अम्ब्रेला टर्म फॉर मेनी लर्निंग प्रॉब्लेम्स लाईक रीडिंग, रायटिंग, लिसनिंग, स्पीकिंग, रिझनिंग, मॅथ्स and other physical and motor difficulties. These problems need to be identified and investigated. A child can be diagnosed with more than one learning disability, like dyslexia, dysgraphia, auditory processing disorder, etc. Such disorders can be dealt with using various methods in a regular classroom. One of the way is inclusion. Implementation of inclusion may be vary, but it has a positive effect on the learning disabled. Though the idea of inclusion is not popular in our country, it can prove useful to handle such children. Along with the methods and techniques, the children also need encouragement and moral support to progress with self-confidence and determination. या सारांश लेखनाचा विचार केला तर या सारांश लेखनामध्ये योग्य असं टायटल घेतलेलं आहे जे कीवर्ड्समधून घेतलेलं आहे. याच्यामध्ये प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. काही लिंकिंग वर्ड्स याच्यामध्ये आपल्याला सापडतात जसं अँड आहे. काही महत्त्वाच्या टर्म स्वल्पविरामाने जोडलेले आहेत. दो असेल किंवा दॅन आहे. हे लिंकिंग वर्ड्सनी वाक्य जोडलेली आहेत. याच्यामध्ये जे अननेसेसरी वर्ड्स आहेत लाईक शॉर्ट फॉर्म जे दिलेले होते LD, AHD या प्रकारचे शॉर्ट फॉर्म्स त्याच्यामधनं काढून टाकलेले आहेत. जे सेम रिपेटिव्ह सेंटेन्स आहेत त्याच अर्थाची वाक्य आहेत ते सुद्धा काढलेले आहेत. आणि एखाद्या डिसॅबिलिटीबद्दल जे डिटेल्स दिलेले होते ते डिटेल्स अननेसेसरी असल्यामुळे ते सुद्धा सारांशामध्ये घेतलेले नाही आहेत. म्हणजेच सारांश लेखन करत असताना डूज आणि डोंट्स या नियमांचं जर आपण पालन केलं तर चांगल्या पद्धतीनं सारांश लेखन करता येतं. यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये सारांश लेखनाचे बरेचशा ॲक्टिव्हिटीज अशा दिलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून सारांश लेखन आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. तसेच या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये असे काही नियम दिलेले आहेत जेणेकरून आपल्याला सारांश लेखन लिहित असताना बराचसा फायदा त्याचा होऊ शकतो. याचबरोबर सारांश लेखनाच्या आणखी काही स्टेप्स आहेत हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहेत. समरी रायटिंग या टॉपिकबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट या सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. तसेच ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होऊन जातील. सो कीप वॉचिंग अँड शेअरिंग. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.